विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीच्या प्रस्तावित मसुद्यावरनं नवा वाद निर्माण झालाय। उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे पुरेसे उमेदवार नसल्यास त्या रिक्त जागा खुल्या वर्गातून भरण्याच्या मसुद्यावरून हा वाद निर्माण झालाय। यूजीसीतलं अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे आरक्षण हटवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधक करतात। तर या जागा अनारक्षित होणार नाहीत असं स्पष्टीकरण सरकारने दिलंय। उच्च शिक्षण संस्थांत एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण हटवण्याचा डाव। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रस्तावित मसुद्यावरून नवा वादंग। एससी, एसटी, ओबीसींचे पुरेसे उमेदवार नसल्यास रिक्त जागी ओपन उमेदवार। नवा मसुदा आरक्षण विरोधी, काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच यूजीसीनं आरक्षण धोरणात जाहीर केलेली नवी मार्गदर्शक तत्व म्हणजेच गाईडलाईन्स वादात सापडलेले आहेत। यूजीसी मसुद्यात नेमकं काय आहे हे पाहूयात। विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने 27 डिसेंबर 2023 रोजी उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी आरक्षण धोरण लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती। यावर जनतेचे मत मांडण्यासाठी 28 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती। मसुदा मार्गदर्शक तत्वांनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे पुरेसे उमेदवार नसल्यास आरक्षण रद्द करण्याच्या प्रक्रियेचा अवलंब करून जागा रद्द केल्या जाऊ शकतात। त्यानंतर त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या कराव्यात। आरक्षित रिक्त पदे आणि अनुशेष कमी करण्याबाबतही या मसुद्यात चर्चा करण्यात आली आहे। विद्यापीठांनी लवकरात लवकर दुसऱ्यांदा भरती करून रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले आहे। पदोन्नतीच्या बाबतीतही उल्लेख आहे। पुरेशी संख्या एससी आणि एसटी उमेदवार राखीव पदोन्नतीसाठी उपलब्ध नसल्यास अशा रिक्त जागा अनारक्षित होऊ शकतात आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांनी भरल्या जाऊ शकतात। यूजीसी आणि शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी एक प्रकारे आरक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे असा आरोप करण्यात येतोय। काँग्रेससह अनेक पक्षांनी या नव्या मार्गदर्शक तत्वांना विरोध केला आहे। उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षण हटवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेससह विरोधक करतायत। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत एक पोस्ट केली। जयराम रमेश यांचा आरोप नेमका काय आहे हे पाहूयात। उच्च शिक्षण संस्थांमधील एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे। हा प्रस्ताव मोहन भागवत यांच्या हेतूशी सुसंगत असून दलित, आदिवासींवर अन्याय करणार आहे। यूजीसीच्या प्रस्तावावरून मोदी सरकारचा खरा हेतू काय आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे। विद्यापीठांमधील आरक्षण संपवण्याचा हा प्रस्ताव पूर्णपणे अस्वीकार्य आहे। तो त्वरित मागे घेण्यात यावा। तर प्रकाश आंबेडकरांनीही या नव्या गाईडलाईन्सवर टीका केली आहे। तुम्हाला सारा कॅन्डिडेट मिळाला नसेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आफ्टर एफर्ट तर झोन ऑफ कन्सिडरेशन खाली करून तुम्हाला म्हणजे लोअर डाऊन करून तुम्हाला अजून मिळतात आहेत का ते बघण्याचं असताना सांगितलेलं आहे। ती प्रोसेस घेतल्याशिवाय निर्णय घेता येत नाही अशी परिस्थिती आहे। परंतु भारतीय जनता पक्षाचं असणारं सरकार काही करू शकतं कारण का त्यांना नियम आणि नियमावली या दोन्हीही मान्य नाहीत अशी परिस्थिती आहे। दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीनं यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय संस्थांमधील जागा अनारक्षित होणार नाही असा दावा केलाय। यूजीसीचं याबाबतचं स्पष्टीकरण काय आहे हे पाहूयात। केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव श्रेणीतील पदांचे आरक्षण रद्द केले गेले नाही। असे कोणतेही आरक्षण रद्द केले जाणार नाही। उच्च शिक्षण संस्थांमधील राखीव श्रेणीतील सर्व अनुशेष पदे एकत्रित प्रयत्नांद्वारे भरली जातील। या प्रवेशाची खात्री केली जाईल। एका प्रवर्गातील प्रवेश दुसऱ्या प्रवर्गात हस्तांतरित करण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली असल्याचा दावाही करण्यात येतोय। अशात निवडणुका तोंडावर असताना यूजीसीच्या या नव्या गाईडलाईन्सवरून राजकारण रंगताना दिसतंय। यूजीसीच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद संपणार का हे पाहावं लागेल। देवानंद इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।